साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्ते ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णेव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यम्। संत भाव समजेना वश झाले अभिमाना एक भाव नाही जना व्यर्थ त्यांना आदरमज विठ्ठल आठवा वीण तळमळ न नासे कदा काळ नाही संत संग प्रेमळ पुढे दिसे प्रारब्ध उत्तम संचित तीन जन्मे साधतसे निष्काम कर्मे तै देव भेटवर मे हाती येती आपोआप साधू संतांची पूर्ण सेवा आतिथ्याभ्यागती आदर भाव निष्काम कर्मा पूर्ण ठाव तै देव जवळी। श्री संत सावतामाळे चरित्र या ग्रंथाचं अध्ययन चालू आहे। अध्याय 6 आहे। आपला विषय आला होता की नामदेवराय म्हणाले मी तुम्हाला विठ्ठलाचे दर्शन करून देतो। सगळ्याला मंदिरात नेऊन प्रेमाने कीर्तन केले पण विठ्ठल दिसेना। पूर्ण साधूला सुद्धा दुष्ट संगतीची बाधा होते। मनात काम क्रोध विषयामुळे दर्शन दुर्लभ झाले। मद मत्सर अहंकार शत्रुत्व दुराशा कपट ढोंगी या स्वभावाला दर्शन होत नाही। नामदेव अहंकाराने देव पाहू लागले। मनात तळमळ होती पण डोळ्याला विठ्ठल दिसेना। सावताने शाप दिला त्याचे माप पदरात पडले आणि पुण्यरूप संत नामदेवही त्याच्यामध्ये सामील झाले। आपल्या दुर्गुणाची लाज वाटत नव्हती पण नामदेवाला सावत्याच्या शापाचे गुप्त सार बांधलेले दिसते। जो शिकवून सुद्धा ऐकत नाही मनानेच बडबड करतो तो परमार्थापासून दूर जाऊन त्याचा हट्ट वाया जातो। अभिमानाने ग्रस्त झाल्याने संत भाव समजेना। लोकाबद्दल एक भाव नाही उगच त्यांचा आदर केला। विठ्ठलाच्या आठवणीने तळमळ जात नाही। संत संगतीचे प्रेम उरले नाही। प्रारब्ध वाईट दिसते। चांगले 3 जन्माचे संचित निष्काम कर्म असल्यावर देव भेटीची साधने आपोआप हाताला येतात। संतांची पूर्ण सेवा अतिथीवर आदर भाव आणि निष्काम कर्म करणारा जवळ देव असतो। देव कुठं असतो हे सावता महाराज सांगतात। साधू संताची पूर्ण सेवा आतिथ्याभ्यागती आदर भाव निष्काम कर्मा पूर्ण ठाव तै देव जवळी। जो पूर्ण अधिकारी त्यासी लाभे दर्शन धुरी यांचे दुष्ट भावांतरी देवदुरी सदैव। परंतु यांच्या अंतकरणामध्ये जे आरणातले लोक आलेले होते नामदेवाकडे गेले होते तर त्यांच्या अंतकरणामध्ये मात्र साधू संतांच म्हणजे पूर्ण अधिकारी नव्हते ते। आणि अधिकारी नसल्यामुळे दर्शनाचा लाभ सुद्धा झाला नाही। दुष्ट भाव अंतकरणामध्ये होता म्हणून त्याला देव सदैव दूर असतो। पूर्ण अधिकाऱ्याला दर्शन होते दुष्ट भावना करणाऱ्याला देव नेहमी दूरच असतो। नामदेवी त्यांना सांगितले दुष्कर्म तुमचे उघड झाले सावत्या शरण जावहिले तरी दर्शन घडेल। एक म्हणती नामदेव आपुल्या सारिखाची भाव व्यर्थ विचारिला उपाव धाविले उणे आपुले। आपला कमीपणा दाखवला विना कारण आपण नामदेवरायाकडे गेलो आणि नामदेवराय सुद्धा आपल्यासारखेच आहेत। आपल्यासारखाच भाव आहे पण विनाकारण आपण त्यांना उपाय विचारला आणि त्या उपायामुळे काय झालं आपला कमीपणा त्यांनी दाखवून दिला। सावत्याशी शरण जाणे हे नको आम्हा सांगणे दोघेही लबाड पूर्णपणे आले कळणी आधी आपले ऐसे नसे गायन न कळे संगीत भजन श्रोते आम्हा देती मान संगीत गवळण म्हणण्याचा। एक म्हणतो
मग नामदेवांनी सांगितलं त्यांना, की नामदेवांनी त्यांना सांगितले तुमचे दुष्ट कर्म कळाले, तुम्ही सावतार महाराजांना शरण जा, मगच दर्शन होईल. एक म्हणतो नामदेवच आपल्यासारखाच, नामदेवांचा सुद्धा आपल्यासारखाच भाव आहे. उगाच त्याला उपाय विचारला, आपलाच कमीपणा त्याने दाखवून दिला. सावताला शरण जायचं सांगू नका, कळाले आम्हाला की दोन्हीही लबाड आहेत. आपल्यासारखे संगीत कोणालाच येत नाही. गवळण म्हणण्याचा आम्हाला संत संग नको. गवळण म्हणण्याचा आम्हाला श्रोते मान देतात. आम्हाला श्रोते उगाच ऐकत आहेत का लोक, गवळण म्हणायला लावतात, मान देतात आम्हाला. म्हणून काय काय गातेत बरं का. तराने नोटेशन राग असे भजन अव्यंग, आम्हा नको संत संग हा चिरंग, आम्ही लुटू आले सर्व पंढरीहून, सर्व सांगितले वर्तमान, नागूबाई पूर्ण समाधान पावलो असे ते दवा. वडिलासी करी नमस्कार, विचारी तसे सेवासार, मी न पाहता पंढरपूर विठ्ठल कैसा भेटेल. कन्येचे ऐकोनी वचन, सावता करी प्रतिपादन, सर्व तीर्थे आरंभी पूर्ण करावी ती निष्काम भावी. सगुण पूजनावरी प्रेम, अंतरी उद्भवता निसीम, तीर्थयात्रा खटाटोप परम, अवश्य मग त्यागावा. सावता महाराज सांगतात की हे जे आरणामधले लोक होते, तर ते सांगतात तराणे राग नोटेशन असे आमचे अव्यंग भजन आहे, त्याचाच रंग लुटू, आम्हाला संत संग नको. पंढरीहून आल्यावर नागाईला हकीकत सांगितल्यावर तिचे समाधान झाले. वडिलांना नमस्कार केला, सेवेचे सार विचारले की मी पंढरपूर न पाहता विठ्ठल कसा भेटेल. पंढरपुराला न जाता आपल्याला विठ्ठलाची भेट कशी होईल. मुलीचे वचन ऐकून सावता म्हणतात निष्काम भावनेने तीर्थ करावे. सगुण भक्ती अंतकरणात प्रगट झाल्यावर तीर्थयात्रा करू नये. कारण ज्यानं अंतकरणामध्ये सगुण भक्ती केलेली आहे निष्काम बुद्धीनं, तर त्याला मात्र देव मिळत असतो. सगुण पूर्ण ठसावे ध्यान, प्रतिमा मूर्ती सोडिले आवीन, अहंग्रहोपासन ध्यान ही ध्येय पूजेचे. करावया अहंग्रहोपासना, करावे प्रेमे शास्त्र श्रवणा, श्रवण मनन निधी ध्यासन पुन्हा, क्रमे आणाव्या ध्यानात. प्रेमरूप विठ्ठल पूर्ण, त्याचे करावे भावे स्मरण, सर्वतः अक्षपाद पूर्ण तोची मणी सेवावा. सर्व भावे विठ्ठल रूप, तेची अर्चनाचे स्वरूप, सर्व भावे प्रेमरूप तेची अमूप वंदन. सर्वव्यापी विठ्ठली आस, त्याचेच भावे प्रेमे दास, तो मी एक स्वरूपास सख्य भाक बोलती. निष्काम भावनेने तीर्थ करावे. सगुण भक्ती अंतकरणात प्रगट झाल्यावर तीर्थयात्रा करू नये. कारण आता अंतकरणामध्ये सगुणाची भक्ती प्रगट झालेली आहे. सगुण रूपाचे ध्यान मनात ठसल्यावर अहंकार भाव जातो. हेच ध्येय ठरवायचे. कारण अहंकार गेला की तुकाबाराय सांगतात, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि या सगुण रूपाच्या ध्यानानं काय होत असतं, ते रूप मनामध्ये ठसल्यानंतर ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्माराम, दाही दिशानी आत्माराम प्रगट होत असतो. म्हणून बरवा संत समागमो, प्रगटला आत्मारामो. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. म्हणून तो हरी साक्षात पाहिलेला आहे आपण. संत संगतीमध्ये आत्माराम प्रगट होत असतो. ते ब्रह्म मी आहे, तो राम मी आहे, असं रामाची आत्मरूपानं दर्शन होत असते. शास्त्राचे श्रवण मनन निधी ध्यासन करावे. शास्त्राचं निधी ध्यासन मनन श्रवण, कारण श्रवण मनन निधी ध्यासन केल्यानंतर तीच गोष्ट काय होत असते, पक्की होत असते, मजबूत होत असते. सगळे अंतकरणातले संशय विपर्यास निघून दृढ अपरोक्ष आत्मज्ञान होत असते. विठ्ठलाला प्रेमपूर्वक भावनेने मनात ठसवावे, साठवावे.
सर्व विठ्ठल रूप आहे हेच अर्चन आहे. नवविधा भक्तीपैकी अर्चनम, की सर्व रूपानं विठ्ठल स्वरूप परमात्मा आहे, याला अर्चन भक्ती म्हटलेलं आहे. सर्व ठिकाणी प्रेम रूप आहे हेच वंदन आहे. सर्व रूपानं सर्व ठिकाणी प्रेम रूप कोण असेल तर विठ्ठल आहे, ही वंदन असं समजून तिथं नमस्कार करणं ही वंदन भक्ती आहे. आणि सर्व व्यापक विठ्ठलाची इच्छा करून तो मी स्वरूपानं एक आहे, ही सख्य भक्ती आहे. की तो मी आहे असं समजून एकत्व प्रतिपादन करणं याला सख्य भक्ती म्हटलेलं आहे. तो ईश्वर एक आहे त्याला जीवभाव समर्पण करणे ही निर्मळ आत्मनिवेदन भक्ती आहे. त्याला जीवभाव अर्पण करणं आणि तो मीच आहे असं समजणं याला आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. तत्वमसी महावाक्यात जीव देवरूप आहे. तत्वमसी महावाक्यामध्ये जीव देवरूप आहे असं सांगितलेलं आहे. सखा भगवंत पूर्ण एक, त्यासी अर्पणे जीवभाव सम्यक, ती म्हणावी आत्मनिवेदन भाग पूर्ण चोख निस्सीम. म्हणून सख्य भगवंत परिपूर्ण आहे, एक आहे, त्याला जीवभाव सम्यक रूपानं अर्पण करणं, ती म्हणावी आत्मनिवेदन. जीवभाव देवभाव हे एक रूप होऊन जातात. जीवभाव देवभाव लाभे तत्वमसी ठेव, भाग त्यागी स्वयमेव पावे भक्त यथार्थ. मग तत्वमसी म्हणजे ते ब्रह्म तू आहेस ही ठेव कशाने लक्षात येते? भाग त्याग लक्षणे. आता भाग त्याग लक्षणा म्हणजे काय? जसं आपण म्हणतो की आता जेवण तयार आहे, ताटावर बसा. आता ताटावर बसा हे शब्द आपण ऐकले तर डायरेक्ट ताटावर जाऊन बसतो का ताटाच्या बाजूला असलेल्या पाटावर बसतो? म्हणजे बाजू असलेल्या पाटावर बसतो. म्हणजे सांगणाराचं सांगणं आपण ऐकलं पण त्याचा लक्ष्यार्थ केला, की सांगणाऱ्यानं असं सांगितलं की ताटाच्या ऐवजी पाटावर बसावं. म्हणजे इथं वाच्यार्थ जो सांगितला त्याचा त्याग करायचा आणि लक्ष्यार्थाचा स्वीकार करायचा. जसं गंगेवर गाईचा गोठा आहे. आता गंगेवर गाईचा गोठा आहे म्हणल्यावर पाण्यावर कस काय तरंगायला तो? याचा अर्थ असं लक्षात घ्यायचं की गंगेच्या काठावर गाईचा गोठा आहे. आता गंगेवर म्हणल्यावर कधीच वाहून जायला पाहिजे. वाच्यार्थ जसं म्हणलं तसं अर्थ काढला तर. आता तुम्हाला सांगितलं की शेंगा खा. शेंगा खा म्हणल्यावर टरकाला सहित खाणार का तुम्ही? का त्याला सोलून आतला सोला खाणार आणि टरकर फेकून देणार? तर तसं आता इथं असं सांगितलेलं आहे की ही भाग त्याग लक्षणा झालेली, म्हणजे वाच्यार्थाचा त्याग करायचा. तसं ते ब्रह्म तू आहे म्हटल्यानंतर उपाधीचा त्याग करायचा. कारण आपली उपाधी तमोगुणाची आहे बरं का. तामस अनात्म जड आहे आणि ईश्वराची उपाधी माया उपाधी कशी आहे? शुद्ध सत्वगुण प्रधान माया. तिचा त्याग करायचा आणि स्वरूपानं ते चैतन्य आणि आपणही चैतन्य आहे. चैतन्याच्या दृष्टीनं आपण कसे आहोत? एक आहोत. म्हणजे तुझी माझी एक ज्योत विठोबा नेनो कैची भेटी, तुझी माझी एक ज्योत. म्हणून न हो अंग संग तुटी. ही आपल्या स्वरूपानं कसं आहे? ऐक्य आहे. आता वरून दिसायला भेद आहे पण उपाधिकृत भेद आहे आणि स्वरूपानं अभेद आहे आणि उपाधी खोटी आहे. म्हणून भेद सुद्धा कसा आहे? खोटा आहे. म्हणजे वास्तविक अभेद आहे. असं भाग त्याग लक्षणेनं स्वयमेव पावे भक्ती यथार्थ. यथार्थ रूपानं भक्ती पूर्णत्वाला जात असते. यथा अर्थम तथा ज्ञानम. जशी वस्तू आहे तसंच त्याच्याबद्दल अंतःकरणामध्ये ज्ञान आहे. ही भक्ती आहे. भक्ती म्हणजे ऐक्य आणि विभक्त होणं म्हणजे वेगळं होणं. मग पाण्यामध्ये काठी मारली तर दोन होतेत का? ते नाही होत. तसं जीव आणि शिव हरिरूपी तरंग सिंधू तो अभंग नेने हरी. म्हणून जीव आणि शिव हे एकाच परमात्म्याचे दोन रूप आहेत. ही उत्तमोत्तम स्थिती स्वयमेव पूर्ण भक्ती सहजावस्था हिला ख्याती असे सर्व शास्त्रांतरी. ही उत्तमातली उत्तम स्थिती आहे. स्वयमेव अशी पूर्ण भक्ती आहे.
सहज अवस्था हिला ख्याती म्हटलेला आहे. असे सर्व शास्त्रांतरी अशी शास्त्रामध्ये सुद्धा प्रसिद्धी आहे. अनंत पुण्य कोट्यावधी जय केल्या निरवधी तव भक्ती ही पूर्णधी मनी स्वयमेव प्रगटी. म्हणून ही ज्ञानपूर्ण बुद्धीला ही भक्ती प्रगट होते. पण कधी? ज्यावेळेस अनंत कोटी पुण्याचा उदय होतो आणि त्यावेळेस अंतकरणामध्ये ही भक्ती माता प्रगट होत असते. सावत्याचा ऐसा भाव सर्वभूती विठ्ठल देव. सावता महाराजांचा असा भाव होता की सर्व भूतामध्ये विठ्ठल स्वरूप परमात्मा प्रगट आहे. परी उद्भवण्या दैव ठेव अवश्यमेव पाहिजे. म्हणजे पूर्व पुण्यकर्म पाहिजे. म्हणजे अशी दृष्टी येण्यासाठी काय पाहिजे? परी उद्भवण्या दैव ठेव म्हणजे पूर्व पुण्याईचा साठा अवश्यमेव पाहिजे. लोक जन साधू विद्वान जरी होय मन उत्तम सुमन. आता लोकामध्ये साधू विद्वान आहेत, परंतु त्याचं मन उत्तम म्हणजे सुमन पाहिजे. तया फूलमाळेचे सेवन यथार्थ मग घडे. मग त्यांना हा फूल आणि ही माळ, कोणती माळ आहे? ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया. म्हणून हे सुमनाच्या अर्जुना, हे मनच काय आहे? सुमन आहे. कारण हे मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास. हे मनच काय होत असतं? आपलं गुरु होत असतं आणि हे मनच आपलं शिष्य होत असतं. मोक्ष अथवा बंधन हे मनामुळेच काय आहे? मोक्ष आहे आणि मनामुळेच बंधन आहे. त्याच अंतकरणामध्ये जर हे शरीर मी माझं आणि खरं वाटू लागलं की बंधन घडलं. आणि हे शरीर मी नाही, माझं नाही, खरं नाही असं त्याच अंतकरणात निश्चित झालं की तो मोक्ष झाला. म्हणून हे सुमन पाहिजे. सावत्याची ही उत्तम सुमने. सावता महाराजांची ही उत्तम फुले आहेत. भक्तीची काय आहेत? फुले आहेत. ही मनाच्या. म्हणून मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. परत परत संसाराच्या जन्म मरणाच्या चक्रामध्ये येणं नाही बरं का. म्हणून मनाची गुंफी गुंफीला सेला बाप रकुमा देवी गुरु विठ्ठलू अर्पिला. हे असं मनामध्ये एक एक असं काय केलेलं आहे? ह्या फुलाची गुंफण केलेली आहे आणि ही गुंफण विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेली आहे. मज दिदली विनायक गुरुने. विनायक साखरे महाराजांनी, माझे सद्गुरू विनायक महाराज साखरे यांनी मला ही काय दिलेली आहेत? फुलं दिलेली आहेत. सावता विनायक एकत्वाने. सावता महाराज आणि विनायक महाराज साखरे हे एक रूपानं प्रगटून पावन मज केले. प्रगट झाले आणि मला पावन केलं, धन्य केलं. धन्य श्री गुरु सावता तुझी ही सप्रेम कथा. माते वाचून अन्यथा न दिसे अनेक स्थळी. धन्य आहेत श्री गुरु सावता महाराज. तुमची ही प्रेमयुक्त कथा मला याच्या व्यतिरिक्त कुठेही आणि ठिकाणावर दिसत नाही. इति श्री सावता महात्म्य भिकुने कथिले सत्य. श्रवण करोत भाविक भक्त षष्ठोध्याय रसाळ हा. अशा पद्धतीनं सावता महात्म्य हा ग्रंथ भिकुने सांगितलेला आहे आणि सर्व भाविक भक्तांनी आदरानं याचा श्रवणाचा लाभ घ्यावा. इति श्री सावता महाराज महात्म्य. नामदेव यात्रा वर्णनम वारी निर्दुष्टत्वम कथनम नाम षष्ठोध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री संत सावता महाराज की जय. नामदेव यात्रा वर्णन या अध्यायामध्ये केलेलं आहे आणि वारीचं निर्दुष्ट कथनम केलेलं आहे. आता 7व्या अध्यायाला आरंभ होत आहे. श्री गणेशाय नमः. जय जय श्री सावता. ऐकता तुझी भक्ती पूर्णता अनादि मोक्षायता होतसे जीवा स्वाधीन. रजोगुण रूप संसार तमोगुण नरकासार सत्वगुण निर्मल सार याचाही पार तू असे. सत्वरज तमगुण यांचे होय व्यक्तपण परी तू निर्लेप पूर्ण नोहे निर्धार वेदशास्त्रा. गेले सुख दुःख मानापमान प्रिय अप्रिय देखे समान. श्रेष्ठ कनिष्ठ भाव पूर्ण झाले नष्ट अनायासे.
दैन्य दुःख नये जवळी, दहन झाली कर्म होळी, नामामृत प्रेम कल्लोळी, दिली बुडी अखंड. इथं श्री गणेशाला नमस्कार असो, सावता महाराजांचा जय जयकार असो. तुमची भक्ती ऐकून जीवाला अनादि रूपाने असलेला मोक्ष सहजच मिळतो. संसार रजोगुणमय आहे, नरक तमोगुणमय आहे आणि निर्मळ सार सत्वगुणमय यांच्या पलीकडचा तू गुणातीत आहेस. 3 गुण व्यक्त होतात, पण निर्लेप असलेले तुम्ही वेदशास्त्रांना सुद्धा कळत नाही. सुखदुःख मान अपमान हे निघून गेलेले आहे. प्रिय अप्रिय दोघांना सारख्या रूपाने तुम्ही पाहता. लहान मोठेपणाचे भाव तुमच्या अंतःकरणातले संपलेले आहेत. गरिबी दुःख तुमच्या जवळ येत नाही, कारण कर्म जळून गेलेले आहे. नामाच्या अमृतामध्ये ही बुडी मारलेली आहे. सर्व सुख आपोआप मानाने मिळत आहे, त्याच्याकडे तुमचे लक्ष नाही. कारण स्वतःच्या पुरुषार्थाने मोक्षाचे महत्त्व प्रसिद्ध झालेले आहे. व्यापक देवाला हृदयात साठवून जन्म मरणाचा व्यापार संपवलेला आहे. आणि मनुष्य देहात आलेल्या जीवानं काय करायला पाहिजे, तर मनुष्य देहात आल्यानंतर त्यानं हा जन्म मरणाचा व्यापार संपवायला पाहिजे. आणि या युक्त्या आपल्याला सावता महाराज लक्षात आणून देतात. सर्व सुखे माने भेटती, ती तुमच्या दृष्टीने येती. मोक्षाची तो निर्दैवी ख्याती, केली तुम्हा स्वप्रतापी. सर्व व्यापक परमेश्वर, ती साठविले हृदय सार. कुंटला जन्म मरण व्यापार, साधन सार संपले. आता मात्र साधन जे करायचे आहेत ते संपले. कारण येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. आता साधन संपलं, कारण तो श्रीहरी परमात्मा हृदयामध्ये साठवलेला आहे. म्हणून जिही हृदय मंदिरी काय साठविला हरी, जिही हृदय मंदिरी त्याची सरली येर झार. झाला सफल व्यापार, तो नरदेहाला आल्याचं सार्थक झालं. लेकरू शाळेमध्ये घेऊन पास झालं म्हणजे आईवडिलांचे जे परिश्रम होते ते सार्थक ठरले. तसं मनुष्य देहात येऊन आपण हरी हृदयामध्ये साठवला आणि जन्म मृत्यूच्या बेड्या तुटल्या म्हणजे देवाला सुद्धा सार्थकत्व लक्षात येतं की आपण याला नरदेह दिला म्हणजे ह्याचं काय झालं, सार्थक झालं, चीज झालं. तसं संपूर्ण विश्व हे देव, ही तव उपदेशाची ठेव. ऐशी जाणो निसार भाव, जगी स्वयमेव वर्तसी. अतिताभ्यागत याचक अथवा अर्थादी भिक्षुक, यासी माणी देवरूप चोख सेवा सुखे करीतसे. सावता महाराज, संपूर्ण विश्व हे देव आहे. आता विश्वात्मके देवी आहे की नाही, हे विश्वात्मक देवा, कारण विश्वच काय आहे, देव आहे. हिने वाग्यज्ञ तोषावे, हा जो वाघ यज्ञ चालू आहे, हा वाणीचा यज्ञ चालू आहे, या यज्ञानं तुम्ही आनंदित व्हा, संतुष्ट व्हा. आणि काय करा मग, तुम्ही मला हे सगळं पसायदान द्या. येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे मला तुम्ही दान द्या, हेची दान देगा देवा, तुझा विसर न भावा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. माझ्या आयुष्यातली जी कमाई आहे ती काय आहे की मी तुझ्या गुणांचं वर्णन करू. मी या डोळ्यानं तुझं रूप पाहू, या डोळ्या हातानं तुझ्या नामाचं ज्यावेळेस वर्णन करू त्यावेळेस हातानं काय व्हायला पाहिजे, टाळी वाजवायला पाहिजे. म्हणून कर टाळी हात जोडा, मुखी विठ्ठल 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 वेळोवेळा बोला. एकदा कशाला, वेळोवेळा सदा नाम घोष करू हरी कथा. त्यानं काय होईल हो, तेने सदा चित्ता समाधान, चित्तामध्ये समाधान नेहमी करता राहील. म्हणून असा भाव होता, ही तव उपदेशाची ठेव. ऐसा जाणून सार भाव, जगी स्वयमेव वर्तसी. असा सार भाव तुम्ही जगाला सांगितला आणि तुम्ही स्वतः सुद्धा तसंच वर्तन करतात, वागतात. अतिताभ्यागत याचक, अतिथी आले किंवा याचक आले दारासमोर, अथवा अर्थादी भिक्षुक किंवा कोणी भिक्षुक आले तर या सीमाणी देवरूप चोख, हे प्रत्यक्ष देवस्वरूप आहे असं तुम्ही मानून सेवा सुखे करीत असे आणि सुखानं त्यांची सेवा करत असतात.
यथाशक्ती अन्नदान प्रेमे अर्पी जलपूर्ण, जशी आपली शक्ती असेल त्यानुसार तुम्ही त्यांना अन्नदान करतात, जल ग्रहण करायला देतात, पाणी देतात त्यांना. आदरे राहावया स्थान मनोभावे देतसे, आणि मनाभावातून त्यांना थांबण्यासाठी एखादी खुली देतात तुम्ही. सुखदुःखांचा विचार प्रेमी घेतसे समाचार, प्रसंग वशात आल्या आजार स्वय सेवा करीतसे, आणि त्यांना सुखदुःखाचा विचार विनिमय करतात की तुमच्या अंतःकरणामध्ये कुठली काही अडचण आहे का, काय दुःख आहे तुम्ही आम्हाला सांगा, त्याचं आम्ही निवारण करण्याचा प्रयत्न करू. आणि प्रसंगवशामध्ये जर पुन्हा त्यांना आजार आला असेल तर त्यांचा सुद्धा स्वतः सावता महाराज इलाज करत होते. पंढरी हुनी येता वारकरी तई सुरू झाली असे महामारी, आजारी पडता वारकरी स्वतः सेवा करीत असे. या पद्धतीनं पंढरपुराहून जे वारकरी आले तर आता तिथून काय झाली, महामारी सुरू झाली. महामारी म्हणजे कॉलरा नावाचा रोग, साथ सुरू झाली त्या काळामध्ये. तर आजारी पडता वारकरी स्वतः सेवा करीत असे. स्वतः सावता महाराज त्यांची सेवा करत होते, ते आजारी पडलेले आहेत. यथोपचार औषध पाणी गुण येत असे निर्वाणी, निष्प्रहत्वाची खाणी स्वय झाला सावता. यथोपचार म्हणजे योग्य पद्धतीनं सावता महाराज त्यांचा उपचार करत होते आणि त्यांना गुण लवकर येत होता. त्या वारकऱ्यांना सुद्धा काय यायचा, गुण यायचा. निष्प्रहत्वाची खाणी स्वय झाला सावता. सावता महाराज निष्प्रह लक्षणाचे खाण झालेले आहे, म्हणजे कुठलाही स्वार्थ नसताना निस्वार्थ भावनेतून ते वारकऱ्यांची सेवा करत होते. सर्वभूती भगवत भाव, सर्व भूतामध्ये भगवान परमात्मा विठ्ठल स्वरूप परमात्मा प्रगट आहे असा भाव होता. तो असे सेवेचा ठाव, ह्या सेवेमागची भूमिका ही होती. जगाचे पूर्ण जीवन सत्यसार ही शेती, आणि संपूर्ण जगाचं जे जीवन आहे तर ही शेती आहे. कारण शेतकरी काबाड कष्ट करून शेतामध्ये दिवसभर कष्ट करत असतो आणि मग शेतात जे पीक येत असतं त्या पिकालाच खाऊन ते सगळे मानवी जीवन सुखदायी अनुभव घेत आहे. कारण आपण म्हणतो की बाबा आम्ही तरी शेतकऱ्याकडून घेत नाही, पण दुकानाहून तर घेतो ना. दुकानात तो माल आलेला आहे, तो कुठून आला, तो शेतकऱ्याच्या घामातून पिकलेला माल आहे. आणि शेतकऱ्यानं जर पिकवलंच नाही तर आपण काय खाणार. म्हणून संपूर्ण विश्वाचा पोशिंदा, जगाचा पोशिंदा हा एकमेव शेतकरी आहे. म्हणून तिथं संपूर्ण जगच काय आहे, शेती आहे. म्हणून आपण सुरुवातीला सांगितलं की व्यवहाराची शेती आणि परमार्थाची शेती, दोन्ही शेतीचं सांगड घातलेली आहे ना सावता महाराजांनी. सांगड घाला रे घाला भक्तीची, नारायण नामाची, नारायण नामाची. सांगड घाला रे घाला भक्तीची, त्या नारायण नामाची आपल्या वाणीतून ती नाम निघू द्या अशी सांगड घाला. ती उठता बैसता हरी बोला, दळीता कांडिता हरी बोला, हरी बोला जनी हरी बोला विजनी. म्हणून देह त्यागांती हरी बोला. भांडता कांडता म्हणजे मर्यादाच ठेवली नाही, तुम्हाला सगळी मोकळी दिलेली. तुम्ही भांडण करत असताना सुद्धा काय म्हणायचं, हरी. उठताना सुद्धा काय म्हणायचं, हरी. झोपताना हरी. सर्व कार्य म्हणल्यावर आता त्याच्यातून कोणतं कार्य सुटलं सांगा. एवढी मोकळी दिलेली आहे आपल्याला की आता ते म्हणते की बाबा तुम्हाला 5 दिवस पोथीला येता येत नाही. पोथीला येता येत नाही पण नाव घेता येतं ना. काय म्हणजे किती सुविधा आहे. म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नामे, सकळांशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. नामस्मरण कोणीही कुठंही केव्हाही कसंही घेतलं तरी चालत असतं. पण काकडा भजन पारशानं करता येतं का, आंघोळ करूनच करावं आहे की. मग नाम घ्यायला काय होतं, नाम पारशानं बी घेता येतं, नाम कोणालाही घेता येतं, कुठंही घेता येतं. शेवटच्या क्षणी त्या अजामेळानं नारायण म्हणून हाक मारली आणि त्याला मोक्ष प्राप्त झाला. म्हणून हे
दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम. म्हणून तुम्ही रामाचं काय करा, नामस्मरण करा. हे दोनच अक्षर आहेत. भव सिंधू तारक नाम, म्हणा श्रीराम जय राम जय जय राम. हे भव सिंधू म्हणजे जन्म मृत्यूचा जो सागर आहे, तो सागर तारून नेणारं हे नाम आहे. म्हणून या नामाची तुम्ही काय करा, सांगड घाला. ही सावता महाराजांनी घातलेली आहे की व्यावहारिक शेती ही भूमी अवघी शुद्ध जाना, अमंगळ ही वासना. आपल्या अंतकरणामध्ये अंतकरणाची भूमी शुद्धच आहे हो. ज्या अर्थी अंतकरणामध्ये हे ब्रह्म प्रगट आहे, अव्यवहार्य चैतन्य प्रगट आहे, तर ते अंतकरण अशुद्ध कसं असेल बरं. पण ह्या अंतकरण रूपी भूमीमध्ये जी वासना आहे ती अमंगळ आहे. संसाराची जी इच्छा आहे ती अमंगळ आहे. ते जे पंधाड आहे ना, ते आपल्याला काय करायचं, त्याची नांगरणी करायची, त्याची मशागत करायची. म्हणून ह्याच्यामध्ये जे काम क्रोध शोक मोह भय मद मत्सर हे जे काही गाजर गवत आणि बेशरम उगवलेलं आहे, हे उगवावं लागतं का आपोआप येतं बाबा? आपोआप येतं, याला उगवावं लागत नाही. पण भक्ती मात्र काय करावं लागती, लावावं लागती, बी लावावं लागतं. म्हणून हे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. म्हणून जन्म मरणाची निमे कथा हिरवी तरी पार्था, जन्म मरणाची निमे कथा ऐशिया प्रयत्नाते आस्था विजयाची. मग तो प्रयत्नची एक वेळे समग्र परब्रह्मे रसे फळे. मग तो प्रयत्नच काय होतो, एक वेळेला समग्र परब्रह्म रूपानं फळाला येत असतो. मग फळाला आलं त्याचा अर्थच असा आहे की तिथं पेरणी झालेली आहे, तिथं ज्ञानाची विवेकाची काय झालेली आहे, पेरणी झालेली आहे. म्हणून विवेकाची उरेल ओल ऐसे बोलावे ते बोल. तुमच्या ऐकणाऱ्याच्या अंतकरणामध्ये आत्मानुभव प्रगट व्हावं, असं बोलणाऱ्याचं बोलणं असावं. का बोलता येतं म्हणून काही बी बोलावं का? बोलता येतं म्हणून काही बी बोलायचं का? आणि खाता येतं म्हणून काही बी खायचं का? म्हणे नाही कोरोना आहे जमते, असं नाही जमत. इथं शास्त्रामध्ये नाही जमत बाबा. तिकडं काय, परंतु हे माप आहे, हे फार सूक्ष्म माप आहे. म्हणून काय, जैसे जयाचे चिंतन तैसे होय तो आपण. जर मनानं केवळ चिंतन जर केलं तर ती व्यक्ती तशी होते. मग खाल्ल्यानं काय होतं, खाल्ल्यानं तर निव्वळ तशीच गुण येतात ना हो. म्हणून आहारात सात्विक प्रिया जिव्हा लांछावली भोजना, दुग्धग्रत शर्कर पकवाना, निंदिले उपअन्ना, तेने पातलो मुख बंधना, मुकामी झालो मुका झालो वाचा गेली मुकामी झालो. देवा मी मुख असून मुका झालो, कारण या मुखानं तुझं नावच येईन. म्हणून खाण्यापिण्यामध्ये काय, हे सगळं जीवन चाललंय आपलं. पण काय खावं कसं खावं हे सुद्धा आपल्याला सद्गुरू संत सांगतात की आहार कसा घ्यायला पाहिजे, सात्विक आहार घ्यायला पाहिजे. आपल्या आहारामध्ये फळभाजी असायला पाहिजे, कारण फळभाज्यामध्ये जे पोषक तत्व आहे ते बाकी कशामध्येच नाही आहे बरं का. उकडले म्हणजे मोड आलेली मटकी खा तुम्ही, मोड आलेली शेंगदाणे खा, मोड आलेले म्हणजे चण्याची डाळ उडदाची डाळ ही रात्री भिजवून ठेवायची आणि सकाळी धुवून ती खायची. तर त्यानं उडदाच्या डाळीनं कंबर दुखत नाही, ध्यानात घ्या. म्हणून आणि तत्ववेचनी गीतामध्ये सांगितलेलं आहे की पिंपळाच्या जे जुनं झाड असते ना, पिंपळाच्या झाडाची जी साल असते ती साल काढून आणायची, तिला वाटायचं आणि तिचा लाल बुंद असा रस निघतो. ते कुठल्याही रोगावर उपाय करतो, त्यानं बरेच रोग असे दूर होतात. हे तत्ववेचनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे. पहा इतकं सोपं आहे. आणि भगवान स्वतः सांगतात वृक्षानाम अश्वत्थोमी, की विभूती योगामध्ये सांगतात की वृक्ष म्हणजे वृक्षामध्ये पिंपळ हे माझं स्वरूप आहे, तू त्याला मी म्हणून मी समजून नमस्कार कर. देवर्षी रामचे नारदा, देव ऋषीमध्ये महर्षी नारद हे माझं स्वरूप आहे. आणि सर्वांना उष्ण करणाऱ्यामध्ये सगळ्यांचा जो जठराग्नी आहे ना, प्राणापान समायुक्ता पचाम्यन्यम चतुर्विधम, एकाच नाही
हे चार म्हणजे अंड, जाळ, शेदज, उद्बीज हे जे प्राणी आहेत ते यांचं खाल्लेलं अन्न पचवण्याचं काम कोण करते? मी करतो. म्हणून तो अग्नी मी आहे, तिथं तुम्ही त्याला मी समजून नमस्कार करा. ही विभूती योग आहे. म्हणून जसं आपण खातो तसं आपलं मन बनत असतं. म्हणून सात्विक आहार घेतल्यानंतर सत्वगुण वाढत असतो आणि सत्वगुण वाढला की सत्वात संजायते ज्ञानम, सत्वगुणामध्ये ज्ञान होत असते. म्हणून आपण हिरवा भाजीपाला खाऊन पहा, काय बदल होतो आपल्यालाच अनुभव येतो. म्हणून तिथं सांगतात, काय सांगतात? सर्वभूती भगवत भाव, तो असे सेवेचा ठाव, शेत हे जग सर्व तेची पर्व साधिले. म्हणून व्यावहारिक शेतीमध्ये अंतःकरणाची मशागत करावी लागते आणि आपलं व्यावहारिक शेतीमध्ये जमिनीची मशागत करावी लागते आणि परमार्थामध्ये अंतःकरणाची मशागत करावी लागते. दोन्हीकडे शेतीच आहे आणि दोन्हीकडे सुद्धा काय आहे? परमात्म प्राप्ती हेच फल आहे. कारण व्यवहार करून सुद्धा अंतःकरण निर्मल होतं आणि निर्मळ चित्तामध्ये देव प्रगट होत असतो. आणि परमार्थात सुद्धा कसं होत असतं? अंतःकरण शुद्ध झालं की देव प्रगट होत असतो. सर्व व्यापकत्वाची खूण, ते कृषी कर्म प्रधान. म्हणून सर्व व्यापक परमात्मा जो आहे त्याची खूण काय आहे? तर ते कृषी कर्म प्रधान म्हणजे मुख्य रूपानं जगाचे पूर्ण जीवन सत्यसार ही शेती. पिकल्या शेत जग जगी. जर शेतात पिकलं तर जगाचं काय होईल? ते जग जगणार आहे, जिवंत राहील. नाही तरी मरण वावगे, नाहीतर मग फुकटच मरून जाते. नाही, स्वहित परहित उत्तमांगे लाभत असे शेतीत. म्हणून स्वतःचंही हित साधल्या जातं आणि जगाचं सुद्धा हित साधल्या जातं. अशी ही उत्तम अंगानं लाभत असे शेतीत. शेतीतूनच हा लाभ होत असतो. यज्ञयाग विधी पूर्ण, कर्म धर्म संपूर्ण. रावरंक यांचे पोषण, तो स्थान ही शेती. म्हणजे यज्ञ याग विधी ह्या सगळ्या पूर्ण होतात. कर्म अकर्म धर्म हे संपूर्ण पूर्ण होतात. आता आपल्या घरासमोर जर कोणी भिक्षुक आले तर त्यांना आपण भाकर देतो. ही भाकर कुठून आलेली आहे? हे शेतकऱ्यानं पिकवलेल्या अन्नापासून ही आपण भाकर केली. आपण फक्त दळून आणलं आणि त्याच्या भाकरी केल्या. पण ज्वारी कोणी पेरली? शेतकऱ्यानं पेरलेली आहे. त्यानं काबाड कष्ट केलेले आहे शेतीमध्ये. राव रंक यांचे पोषण. राजा हो का भिकारी असो, पण पोशिंदा कोण आहे? म्हणून जगाचा पोशिंदा शेतकरी आहे. या स्थान ही शेती. हे शेतीमधून हे सगळे कार्य होतात. परमेश्वरे सृष्टी केली. देवानं सृष्टीची रचना केलेली आहे. जीवन आधार शेती दिली. जीवनाला आधार अशी शेती दिलेली आहे. पीक प्राणाहुती गणिली, मग प्राणी सृजिले. पीक प्राणाची आहुती देऊन ही अगणित शेती पिकवलेली आहे. मग सृजिले प्राणी. मग प्राण्यांचं काय केलं? सृजन केलेलं आहे, पालन पोषण केलेलं आहे. शेतीत पिके जे पीक, शेतामध्ये जे पीक पिकल्या जातं ते संपूर्ण पवित्र चोख. ते कसं आहे? पूर्णतः पवित्र आहे. ऋषी संता संतुष्टदायक, नसे अनेक दुसरे. ऋषींना संतांना जे संतुष्टदायक आहे तर याच्या पलीकडे दुसरं कोणतं पीक दिसत नाही. करिता सुखे कृषी कर्म. सुखान शेतीमधले काम केले, भरे पोट राहे धर्म. पोटही भरतं आणि धर्मही घडत असतो. दारिद्र्य नाशक उद्यम. दारिद्र्याचं नाश करणारा हा एकमेव असा व्यवसाय आहे. अन्य नशे जगती. जगामध्ये दुसरा व्यवसाय नाही. दारिद्र्याचा नाश करणारा व्यवसाय जर कोणता असेल तर शेती आहे. साधनसार उत्तम शेत. पाणी बागायत महाअद्भुत. बागायती देवता रमत, अशी ख्याती प्रसिद्ध. साधनामध्ये साधन उत्तम आहे जर कोणता असेल तर शेत आहे. परी बागायत महाअद्भुत. जोरदार बागायत निर्माण झालेली आहे. बागायती देवता रमत. आणि त्या बागेमध्ये देवता सुद्धा रममान होत असते. ते सुद्धा इकडं शतपावली करायला येत होते. जसं आपण कॉलेजकडे जातो ना शतपावली करायला सकाळी सकाळी, तसं देवता इकडं फिरायला येत होत्या. अशी ख्याती प्रसिद्ध. अशी त्यांची काय आहे? प्रसिद्धी आहे.
उत्तम जल गर्द फल झाडी उत्तम सावली आहे. आणि फूल फळ सुद्धा कसे आहे, झाडी दाट आहे. पीक अद्भुत फळे रोकडी, पीक अद्भुत आलेलं आहे. आणि फळे म्हणतात तुम्ही तर पाहिली आपण की लेकरांनी असं हातानं तोडावा गुच्छा, असा आंबा पिकला होता. वसंते तेथे घातली उडी माळी रोकडा सुदैवी. आणि वसंतानं तिथं उडी घातलेली आहे, सदा बहार होती ती शेती. आणि माळी कसा होता, रोकडा होता, पैशांनी पिशवी भरून गेली होती. शेती सुधारावयासाठी सावता आणि आवत काठी, शेती सुधारण्यासाठी सावता महाराजांनी आवत आणली, काठी आणली. नांगरणीची थोर हातवटी गाठी गोठे काढी तसे. आता नांगरताना जी हातवटी आहे बरं का, युक्ती आहे, तर ते आधी काय करायचे, गोटे असतात ना ते सगळे अडथळा निर्माण करतात म्हणून ते काढून टाकायचे. म्हणून कशी भुसभुशीत जमीन पाहिजे. शेताच्या ऐन मध्यभागी मसोबा उकरीला लगबगी. शेजाऱ्या ते म्हणे येई वेगी हात लावी उचलण्या. आता एकदा काय झालं, असंच नांगरत असताना त्या शेताच्या ऐन मध्यभागी मसोबा लागला. आता मसोबा लागला म्हणून काय झालं, सावता महाराज म्हणले शेजाऱ्याला बोलवलं की बाबा ये बरं इकडे हात लावून थोडा आपण मसोबा उचलू आणि तिकडे ठेवू बरं का. तो महाशंके खोर नाही सारासार विचार. अनादी खुळचट प्रकार सावत्या सार सांगती. तो इतका शंकाखोर होता, त्याला बळेच संशय. तो काय म्हणतो, नाही सारासार, त्याला सार काय, चांगलं काय, वाईट काय याचाही विचार कळत नव्हता. अनादी खुळचट प्रकार सावत्या सार सांगती. आणि खुळचट प्रकार अनादी युगापासून ते सावत्या महाराजांना सांगायला लागले. मसोबा हे श्रेष्ठ दैवत, मसोबा हे सगळ्यात श्रेष्ठ दैवत आहे बरं का. हे तुझं जड होतं आणि हे तुला जड व्हायलेत का, काय झालं बरं तिथं राहिलं. एवढ्याशा थोड्या जागेत बराच श्रीमंत होशील. आणि एवढ्या जागेतून तू का लई मोठा श्रीमंत होणार आहे का. सावता राहू दे ना तिथं. वाड वडिलांची उत्तम रीत, तुमच्या आई वडिलांची उत्तम रीत होती, चांगली रीत होती. काय त्वा त्यजिली समस्त, ती सगळी रीत तुम्ही काय करून टाकली, त्याग करून टाकली. तुझ्या पाषांडीपणाचा अंत आजी आला कळून. आणि तुझ्यासारख्याचा पाषांडपणा आता आम्हाला कळून आला म्हणे. ऐकुनी शेजाऱ्याचे बोल सावता विचार करी सखोल. म्हणे मसोबास ऊन लागेल नेऊन ठेवू सावलीत. शेजाऱ्याचे असे परखड बोलणं ऐकून सावतांनी विचार सखोल केला आणि त्यांना सांगितलं की या मसोबाला, हे मसोबा उन्हात आहे, याला ऊन लागेल, आपण याला काय करू, झाडाच्या सावलीत नेऊन ठेवू, म्हणजे त्याला ऊन लागणार नाही. तो म्हणे तुम्ही खुशाल ठेवा माझ्या न पटे हे मनोभावा. मसोबाला उचलून तेव्हा सावता ठेवी बाजूला. ते म्हणले बाबा तुम्हीच खुशाल ठेवा ह्या मसोबाला तिकडे नेऊन, हे माझ्या मनोभावाला काही पटत नाही. म्हणून त्यावेळेस सावता महाराजांनी त्या मसोबाला उचललं आणि त्या सावलीमध्ये नेऊन ठेवलं. शेतकऱ्यांनी जाऊन गावात प्रसिद्ध केली सर्व मात. ओंकार स्वामीच्या ग्रहात जमाव थोर जमला. मग त्या शेतकऱ्यानं जाऊन गावामध्ये सगळ्याला सांगितलं की सावता महाराजांनी मसोबा उचलला, शेतातला मसोबा उचलला आणि झाडाखाली नेऊन ठेवला. आणि ही बाजू ही गोष्ट सगळीकडे प्रसिद्ध झाली. ओंकार स्वामीच्या घरी सगळ्यांचा जमाव जमला. प्रतिकूल सर्व शेतकरी, जेवढे म्हणून विरोधक शेतकरी होते ते एकीकडे बरं का. इतर धर्मी ग्रामाधिकारी, त्याच्यामध्ये त्या गावाचे अधिकारी सुद्धा आले. कामाजी माळी कुटील निर्धारी आला त्वरे सभेत. मग तो कामाजी माळी पक्का द्वेषी होता सावता महाराजांचा, तो सुद्धा त्या सभेमध्ये आला. अक्षर शत्रू घमेंड खोर, म्हणजे पक्का शत्रू होता, त्याला फार घमेंड होती. स्वतःस न कळे सारासार, त्याला सार आणि आसार कळत नव्हतं स्वतःला. पण दुसऱ्याचा न्याय निर्धार न विचारिता करीती. आणि पण दुसऱ्याचा न्याय करायचा विचार न करता करायचा. वा रे वा. दुसऱ्याची पाहुणी भरभराट, दुसऱ्याचं कोणाचं चांगलं चालायला ना, कस काय तुम्ही तर आता 2 दुकानं टाकल्याकडे. मग मनी क्षोभ उपजी आचाट, याच्या मनामध्ये क्रोधाचा थारा, ह्याला तसतसं काय व्हायचा, राग यायचा.
करोनिया दाह महाकट त्या उलट उडीती. मग त्याच्या विरुद्ध काय करायचं, कट कारस्थान करायचं आणि त्याला खाली ओढायचं. वारकरी शेजारी पाजारी ती पडलिया आजारी. सावता स्वये सेवा करी औषधी देई नेमानी. सहजासहजी तयवेळी महामारी सर्वस्थळी. प्रक्षोभोनी केली होळी नसे मिती केसेला. त्या वेळामध्ये त्या काळामध्ये सहज काय झाली, एक महामारी आली, म्हणजे कॉलरा नावाची साथ आली. आणि त्या साथीनं काय केली, सगळ्या आरोग्याची होळी करून टाकली. आणि इतके केसेस झाले कॉलराचे की वारकरी शेजारी पाजारी ते पडलिया आजारी. आता वारकरी येतात दिंड्या घेऊन पंढरपुराहून, शेजारी पाजारी यांना जर कॉलराची साथ लागली तर सावता महाराज त्यांना औषध पाणी देऊन त्यांना बरं करायचे. सावता स्वये सेवा करी औषधे देई नेमाने. स्वतः सावता महाराज त्यांची सेवा करत होते, नेमानं औषध देत होते. गावकऱ्यांनी करुणी विचार महामारीचे दैवत थोर. मरी आई कडक अपार ती शांत करावी. आता गावकऱ्यांनी विचार केला की हे महामारीचं जे दैवत आहे, जी देवता आहे, ती थोर श्रेष्ठ असलेली कडक असलेली मरी आई आहे, तिला शांत करायला पाहिजे. मग आता तिला शांत करायचं तर काय करावं. एक म्हणती म्हसोबा क्षोभला. एकाला एक म्हणायला लागला की आता म्हसोबाला राग आला का, कारण सावता महाराजांनी हो ना ते मध्यभागी होता म्हसोबा, तर त्याला उचलून काय केला, झाडाच्या खाली ठेवला, म्हणून त्याला राग आला. त्याचा राग ह्या महामारीच्या रूपानं आला. तिही हाहाकार उडविला मरण प्रलय मांडला थोर पहा जगामध्ये. जगामध्ये त्याचाच हाहाकार म्हणून ही साथ कॉलराची आली. दुजे त्या देती अनुमोदन सावत्याने निर्मिले विघ्न. आपण दुरी राहून जगा पिडा करीत असे. दुसऱ्यानं त्याला अनुमोदन दिलं, हो बरोबर आहे बरं का, त्या सावत्यानंच हे विघ्न निर्माण केलं. आपण दूर राहतो जगाला पीडा देतो असा हा सावता आहे, अशी त्यांची काय करायली, निंदा करायला. आळशी हित साधक हावे हेवे खोर. आपुल्या चुकीचा न करी विचार. दुःख दारिद्र्य अनिष्ट सार दुसऱ्यामुळे म्हणे मिळते. आळशी हित साधक आणि हेवेखोर आहे, हेवा देवा करतो, आपल्या चुकीचा विचार करत नाही. त्या न सांगता गुज त्या गोष्टी न सांगता बरं का. दुःख दारिद्र्य अनिष्ट सार दुसऱ्या म्हणे मिळते. हे दुसऱ्यामुळं आपल्याला दुःख होतं असं म्हणते ते. इतर कुटील कावेबाज ती त्यानं सांगता गुज. अंतरीचे वैरी निज त्याचे काज साधिती. हेकड दुष्ट घमेंडखोर हिंसळ चांडाल महाचोर. व्याभिचारी लबाड महावर यांचे वर मन काढिती. त्या देऊनी मोठेपण कार्य साधिती. आड दडून स्वय भागीदारी दोहीकडून ऐसे कुटील जन वागती. आपुली नाठवे न्यायनित शिष्टाचार जगा दावित. स्वय अन्याय द्रव्य साचवित इतरा निष्प्रहत्व शिकवी. स्वतः अन्यायाने द्रव्य साठवायचे आणि दुसऱ्यांना निष्प्रह म्हणजे निष्काम सेवा करा असा उपदेश करायचा. असे हे लोक होते. कसे, आता ते म्हणते की शेताच्या मध्यभागी मसोबा लागला. तो उकरून उचलायला शेजाऱ्याला हाक मारली. तो शंकाखोर होता, त्याला सत्य असत्याचा विचार नव्हता. अनादी खुळचट प्रकार सावताला सांगू लागला, म्हसोबा श्रेष्ठ देवता आहे, हा तुला जड व्हायला का. एवढ्याशा थोड्या जागीने तू श्रीमंत होईल का. वडिलाची रीत सोडली, आज तुझा पाखांडपणा लक्षात आला. त्याचे बोलणे ऐकून सावता विचार करू लागले. म्हणाले, म्हसोबाला ऊन लागेल, त्याला सावलीत नेऊन ठेवू. तो म्हणाला, माझ्या मनाला हे पटत नाही, तुम्हीच ठेवा. मग सावताने म्हसोबा उचलून बाजूला ठेवला. त्या शेतकऱ्याने गावात जाऊन सांगितले. सगळे लोक ओंकार स्वामीच्या घरी जमले. सगळे शेतकरी, इतर धर्माचे अधिकारी, दुष्ट कामाजी माळी लवकर त्या सभेत आला. तो घमेंडी शत्रू होता. तो खरे खोटे न पाहता दुसऱ्याचे ऐकत होता. दुसऱ्याचे चांगले चालू लागले की तो जळत होता. दुःखाने तळमळीने जळत होता. मग गुप्त रीतीने कट करून त्याचे नुकसान करायचा. त्यावेळी कॉलराची साथ चालू झाली.
त्या काळामध्ये कॉलराची साथ चालू झाली. जोरदार साथ चालू होती. शेजारी पाजारी बिमार पडल्यावर सावता त्यांची सेवा करत होते. गावकऱ्यांनी विचार केला, या रोगावर उपाय कडक मर्यायला शांत करावे. एक मनाला म्हसोबा रागवून त्याने जगात मरण्याचा प्रलय चालू केलेला आहे. दुसरा मनाला होकार देऊन सावताने हे विघ्न आणले. स्वतः बाजूला राहून जगाला दुःख द्यायला लागला. आळशी हेवे दावे करणारे आपल्या चुका लक्षात न घेता दुःख गरिबी रोग दुसऱ्यामुळे होते म्हणू लागले. कुटील लोक त्याला त्याची खरी चूक न सांगता स्वतःचे शत्रुत्व करून घेत होते. त्याचे काम करून घ्यायचे. हेकाड दुष्ट घमंडी हिंसक चांडाळ चोर लबाड व्यभिचारी याचे वर्म काढत नव्हते. त्याला मोठेपणा देऊन त्याच्या आडंगी राहून आपले काम करून घेत होते. दोन्हीकडून राहणारे कपटाने लोक वागत होते. त्यांना न्यायनीती माहीत नव्हती, पण लोकाला शिकवायचे आणि स्वतः अन्यायाने पैसा जमा करून दुसऱ्याला निस्वार्थता शिकवायचे. चांगले लक्ष दाखवून लोकांना विश्वासात घेत होते. स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रकार लपवून ठेवत होते. स्वतः नीती सोडून दुसऱ्यावर आळ घालायचा साधू संतांची गुपचूप फजिती करत होते. वेद शास्त्र माहीत नव्हते. देव धर्मावर विश्वास नव्हता. पोट कसे भरेल एवढेच माहीत होते. निंदा करणारे दुष्ट यांना स्पष्टपणे नाव ठेवत नव्हते, कारण ते आपल्याला साथ देणार नाहीत म्हणून दुष्ट समाज जमला. ओंकार स्वामीला कारण सांगितल्यावर तो बाहेर गेला. दुष्ट लोक मागे राहिले. पाटील अधिकाऱ्याला कामाची मदत करत होता. सावताचा विचार घेऊन मर्याईची जत्रा भरू असा गावकऱ्यांनी काय केला, विचार केला. न्यायनीत स्वये मोडी दुसऱ्या माथी खापर फोडी. साधू संतांची नागवन उघडी गुप्तपणे साधित असे. वेदशास्त्र नाही ठावे देवधर्मी नसे भाव. उदर भरणी सकळ उपाव हा चिठाव साधिती. निंद्य चांडाळचे दुष्ट त्याते नाव न ठेवी स्पष्ट. होईल अनुकूलता नष्ट जाणून कानो डोळा करीत असे. हिंसक समाज जमला थोर ओंकार स्वामी अहिंसक फार. निमित्त सांगून गेले बाहेर हिंसक समग्र राहिले. ओंकार स्वामी हिंसा करणारे नव्हते, अहिंसकच होते, पण या गटामध्ये सामील होते. हे सगळे चुगली चहाडी लावायची, कसं कट कारस्थान कसं रसायचं हे मात्र ओंकार स्वामींचा काय होता, पुढाकार घेत होते. मुख्य पाटील सर्वाधिकारी कामाजी त्या मदत करी. मुख्य पाटील जो अधिकारी आहे त्याला कामाजी काय करायचे, मदत करायची. सावत्या विचारुनी निर्धारी मर्याई जत्रा करावी. आणि सावता महाराजांना विचारून आपण काय करू, मर्याईची जत्रा भरू असा त्यांनी विचार केला. आणि सगळे सावता महाराजाकडे आता जातात. गावाच्या विचारा बाहेर सावता नाही जाणार. तो आपणास सांगेल सार त्या उत्तर शास्त्री बुवाने द्यावे. आता आपण गावाचा एक विचार झाला ना, तर गावाच्या विचाराबाहेर सावता महाराज जाणार नाही. कारण काय माहिती का, जिकडं बहुमत आहे ना त्याची सत्ता असते. मेजॉरिटी केली दिलं मग सावता, आता सगळेजण म्हणायला लागल्यावर सावता महाराज कशाला विरोध करते. गावाच्या विचाराबाहेर सावता नाही जाणार. तो आपणास सांगेल सार. आणि जर त्यांनी आपल्याला उपदेश करण्याचा प्रयत्न केला तर शास्त्री बुवा त्याला उत्तर देतील. त्यांनी तिकडं बोट लावलं. त्याचे विचार गुड खोल मज न आवडती बिलकुल. परी यथा योग्य तुम्ही बोलाल असे आधार मजला. त्याचे विचार माझ्या काही डोक्यात येत नाही, म्हणून त्याच्या विचाराला तुम्हीच सखोल लक्षात घेतात आणि त्याला तुम्हीच उत्तर देऊ शकता. कामाजी सह सर्वजण आले सावत्याग्रही चालून. यथा योग्य देऊनी आसन निमित्त कारण पुसिले. कामाजी सोबत सगळे ओंकार स्वामी आणि ते सगळे गावातले लोक सावता महाराजांच्या घरी आलेले आहेत. सावता महाराजांनी त्यांना प्रत्येकाला आसन दिलेलं आहे आणि येण्याचं कारण विचारलेलं आहे. निवेदिला रोग प्रकार सावत्याला मान्य समग्र. याथे करावा योग्योपचार म्हणून समग्र आलोसे.
सगळा प्रकार सांगितला की आता गावामध्ये कॉलरा नावाची साथ चालू आहे, ही महामारी चालू आहे आणि याच्यावर एक उपाय म्हणून आम्हाला वाटते की मर्याईची गावामध्ये जत्रा भरवावी आणि ती जत्रा भरवावी की न भरवावी याच्यासाठी आम्ही तुमचा विचार परामर्श घेण्यासाठी इथं आलेलो आहोत. सकल मतानुसार हा आम्ही केला निर्धार, मर्याईची जत्रा थोर ती पार पाडावी. सगळ्यांच्या एक मतानं हा आम्ही निश्चय केलेला आहे की मर्याईची जत्रा आम्ही भरवणार. आपण अहिंसक पूर्ण आहात ही गोष्ट तवासे प्रख्यात, परी आपत्काली अधर्म हेत साधावा धर्म म्हणून. आपण तर अहिंसक आहात, आम्हाला ही गोष्ट सगळ्या गावामध्ये प्रसिद्ध आहे. परंतु आपत्कालमध्ये अधर्म केल्यावर जर धर्म होत असेल, बरं का, अधर्म रोखण्यासाठी साधावा धर्म म्हणून, अधर्म करावा लागला तरी धर्म म्हणून त्याचा तुम्ही काय करा, स्वीकार करा. असे सगळे लोक कोणाला सांगायला लागले? सावता महाराजांना. हिंसा दिसे अधर्म, परी वाढे आयुष्यक्रम, महामारी दारुण परम, नष्ट होय तात्काळ. हिंसा अधर्म आहे, म्हणजे एखाद्याचा खून करणं ही हिंसा आहे, त्याला जिवंत मारणं ही हिंसा आहे. पण ही हिंसा म्हणजे अधर्मच आहे ना. आता एखाद्याचा जीव घेणं म्हणजे अधर्म आहे, हिंसा आहे. पण परी वाढे आयुष्यक्रम, पण यानं काय होईल? आपलं आयुष्य वाढेल. म्हणून महामारी दारुण परम, नष्ट होय तात्काळ. आणि ही महामारी काय होईल? पटकन दूर होईल. जसं आज कोरोना आहे ना, पटकन दूर होण्यासाठी काय करा? लसीकरण करा. सकल जे करीती कर्म त्यान म्हणावे अधर्म, धर्माचे सार परम, सुख निश्चिम मिळणे. जे सगळे कर्म करत आहेत ना, तर त्याला अधर्म म्हणू नका तुम्ही. का? कारण धर्माचे सार काय आहे की प्रत्येकाला सुख मिळावं, एवढंच आहे ना. मग हाच धर्म आहे ना. मग जर एखाद्याचं मुंडकं कापून जर होत असेल ना, तर मग काय हरकत आहे? शास्त्री बुवाचे ऐकून भाषण, सावत्याने वानगी आणून, ऊस शेंगा राताळे हुरडा छान, दिला सर्वाते खावया. असं शास्त्री बुवाचे वचन ऐकल्यानंतर सावता महाराजांनी काय केलं? वानगी आणली, त्याच्यामध्ये ऊस शेंगा रताळे हुरडा असा छानपैकी त्यांनी भरडून आणला, म्हणजे भाजून आणला, सगळ्यांना खायला दिला. प्रेमे सुरू असे खाणे, कानी प्रेमळ चर्चा ऐकणे, एका कामी दोन कार्य साधने, परिपूर्ण झाले यातची. म्हणजे ते प्रेमानं तुम्ही खात जा आणि कानानं ही चर्चा ऐकत जा. म्हणजे खाणं आणि ऐकणं काय होईल दोघांचं? म्हणजे एकाच कामात दोन कामं होतील. परिपूर्ण झाले यातची. सावता तेव्हा देई उत्तर, यथा योग्य समग्र सार, होती जे परम भाविक चतुर, श्रवण केले आदरे. त्यावेळेस सावता महाराजांनी त्या सगळ्यांना उत्तर दिलं. आता जे प्रेमळ भाविक चतुर होते त्यांनी आदरानं ते सगळं ऐकून घेतलं. अवघे मिळोनी येथे येणे केले समयोचित. तुम्ही बरोबर प्रसंगाला साधून तुम्ही काय केलं? इथं येणं केलेलं आहे, हे खूप चांगलं झालं. होत माझा आनंद झाला बहुत, योग्य चौकशी ऐकून मला खूप आनंद झाला की याच्याबद्दल आपण सगळेजण चौकशी करत आहात. योग्य अयोग्य कोणतेही कार्य जना विचारावे आदरे, शेवटासनेने निर्णयानुसारे. यातचे सार कार्याचे योग्य काय आहे अयोग्य काय आहे याचा काय करायला पाहिजे? कुठल्याही कार्य करण्याच्या आधी त्याचा विचार सगळ्यांचा घ्यायला पाहिजे. जनामध्ये लोकांमध्ये याचा विचार घेऊन त्याचा आदर करायला पाहिजे. कारण शेवटास निर्णय जो निर्णय होईल त्याच्यानुसार त्याला शेवटी न्यायला पाहिजे. यातची सार कार्याची. जो धर्म माझा नाही तो करावा हे सांगता तुम्ही, तेथे मत मांडणे योग्य अयोग्य ही या अवसर नसेची. जो माझा धर्मच नाही, कारण हिंसा करणं माझा धर्म नाही, आणि तुम्ही म्हणता की मला तो करा, म्हणजे तुम्ही डायरेक्ट म्हणाले की तुम्ही अधर्म करा, हे माझ्या बुद्धीला पटत नाही. तेथे मत मांडणे योग्य अयोग्य ही, तिथं मी माझं मत मांडावं हे सुद्धा अयोग्य आहे. या अवसर नशेची. आपत्काल कोणता तो असे कोणाचे माथा. कोणता आपत्काल आहे? ही महामारी चालू आहे, कॉलरा आहे.
हा रोग आहे, तो असे कोणाचे माथा, तो कोणाच्या माथ्यावर आहे, त्याची निर्णायक वार्ता सांगदा मजा आपणची. तुम्हीच निर्णायक वार्ता सांगायला लागलीत मला. काय म्हणून? तव म्हणती सकल जन आपण सांगावे विघ्न निवारण, सर्वजन सुख संपूर्ण जेणे होती तो मार्ग. सगळे लोक सुखी होतील, जनता सुखी होईल आणि ह्या रोगराईतून आपण मुक्त होऊ, असा कोणता जर मार्ग असेल तर तुम्ही सांगा मग आम्हाला. हे विघ्न ज्या पद्धतीने निवारा होईल तो मार्ग सांगा. समस्तावरील जे संकट ते समस्ती निवारावे चोखट, नाही भागीदार स्पष्ट हे बोलणे चुकीचे. हे सगळ्या जगावर आलेले संकट आहे. या गावात तर आलंच, पण जगावर आलेलं आहे. तर जसं कोरोना आज सगळ्या जगावर आलेला संकट आहे आणि या संकटातून जर आपल्याला पार पाडायचं असेल तर 2 गज दूरी और मास्क है जरुरी. आणि आता लसीकरण सुद्धा सरकारनं आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणून ह्या आपण काही नियम पाळायचे. तसं या कॉलराच्या महामारीवर जर कोणता उपाय असेल तर ते तुम्ही सांगा. तो म्हणे सावता महामारी या अनर्था, सकळी आर्थिक सहायता देऊनी विघ्न निवारावे. या कॉलरारूपी महामारीवर सगळ्यांनी आर्थिक सहाय्य द्यायला पाहिजे. प्रत्येकानं थोडंफार काय द्यायला पाहिजे? पैसे गोळा करण्यासाठी पैसे द्यायला पाहिजे. आपातकालाचे मुख्य लक्षण संकटा उपाय नसे अन्य, कामेच्छा लोलिंग तपन तो नसे आपातकाल. स्वतंत्र स्थापू औषधालय, तिने रोगी त्वरे नीट होय, हा सोडूनी चोख न्याय अन्य मार्ग अयोग्य. स्वतंत्र आपण औषधालय तयार करू, म्हणजे दवाखाना उघडू आणि तिने रोगी त्वरे नीट होय. आणि ते औषध घेतल्याबरोबर रोगी काय होतो? नीट होतो. कारण आम्ही बरेच वारकरी नीट केलेले आहेत. हा सोडूनी चोख न्याय अन्य मार्ग अयोग्य. हा सरळ न्यायाचा रस्ता सोडून जर तुम्ही दुसरा मार्ग सांगत असताल तर तो मार्ग आम्हाला मान्य नाही. आपातकालाची मुख्य लक्षण संकटा उपाय नसे अन्य. या आपत्कालीन कॉलरा महामारीवर दुसरा काही उपाय नाही. कामेच्छा लोलिंगतपण तो नसे आपातकाल. आपली काम इच्छा पूर्ण करण्याचा जो तुम्ही मार्ग सांगता, जिभेचे चोचले पुरवण्याचा, तर तो मार्ग मात्र या महामारीला उपाय म्हणून करता येणार नाही. यद्यपि कदा न मरणे हे जीवावडे पूर्ण, परी जगणे मरणे हे साधन जीवाधीन नसे. प्रत्येक जीवाची इच्छा आहे की मी मरू नये. कारण कोणालाही विचारा, बाबा तुम्हाला मरावं वाटतं का? बाबा तुम्हाला मरावं वाटतं का? ती नाहीच म्हणायला काय. म्हणजे आगा मरहा बोलून साहती, म्हणजे मर कोणी म्हणलं ना तर ते आपल्याला सहन होत नाही. पण न मरणे निर्विवाद जगा पडिये. प्रत्येकाला न मरणं आवडतं. हे जीवा आवडे पूर्ण, परी जगणे मरणे हे साधन जीवाधीन नसे. पण जगणं आणि मरणं हे जीवाच्या अधीन नाहीये. तर इथपर्यंत आपला विषय आलेला आहे. 70 क्रमांकाच्या ओळीपर्यंत राहिलेला विषय आपण नंतर घेऊ. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री